एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामच्या ऑल सब्जेक्टच्या व्हिडिओ, त्याचप्रमाणे ड्रॉइंग एक्झामचे ऑल सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर्स आणि ड्रॉइंगच्या इतर महत्त्वपूर्ण व्हिडिओ 8 स्टँडर्ड टू 12 स्टँडर्डपर्यंतचे ऑल सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर्स आणि यूजफुल अशा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे मी जसजशा व्हिडिओ टाकेल त्या देखील तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। या इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा या व्हिडिओमध्ये आपण सेकंड पेपर मेमरी ड्रॉइंग म्हणजेच स्मरणचित्र पाहणार आहोत। मेमरी ड्रॉइंग पेपरची वेळ 2 तासांची असते। पेपरचा परफेक्ट टाईम मॅनेजमेंट कसा करायचा, पेपरला नेमके कोणते प्रश्न येतात, कोणते कलर्स तुम्ही यूज करू शकता, आत्तापर्यंत इंटरमिजिएट ग्रेड एक्झाम मेमरी ड्रॉइंगला नेमके कोणते कोणते प्रश्न येऊन गेले, म्हणजे कोणते क्वेश्चन येऊन गेले, ते सगळे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मेमरी ड्रॉइंग इंटरमिजिएट सेकंड पेपरमध्ये तुम्हाला किमान 4 किंवा त्यापेक्षा अधिक माणसाच्या आकृती काढायला सांगतात। यामध्ये तुम्हाला ड्रॉइंगचे सब्जेक्ट उत्सव, मिरवणूक, यात्रा, दिंडी, गर्दीची ठिकाणे, उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन, बाजार, बगीचा, ग्रामसभा, स्थानिक कला परंपरा, खेळ, याशिवाय एलिमेंटरी परीक्षेचे विषय देखील इंटरमिजिएट परीक्षेमध्ये येऊ शकतात। त्यामुळे मी एलिमेंटरीची देखील व्हिडिओ केली आहे, ती देखील तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। या एक्झामसाठी तुम्ही कलर्समध्ये कलरफुल पेन्सिल्स, वॉटर कलर, ऑइल पेस्टल कलर्स, वॅक्स क्रेयॉन्स, वेगवेगळ्या कलरफुल इंक किंवा इतर कोणत्याही कलरचा यूज तुम्ही या पेपरसाठी करू शकता। तुम्हाला नेमके ड्रॉइंग सब्जेक्ट कोणते येतील ते मी सांगते। परिसरातील दैनंदिन घटना किंवा प्रसंग किंवा दृश्य, कौटुंबिक प्रसंग, वर्ग, शाळा, खेळांमध्ये प्रसंग, खेळांमधले काही प्रसंग, पर्यावरण रक्षण, श्रमप्रतिष्ठा, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता, राष्ट्रीय एकता यासारखी मूल्ये, राष्ट्रीय धार्मिक सण समारंभ, अशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला या एक्झामसाठी येणार आहेत। या सब्जेक्टचा अभ्यास करताना ह्यूमन बॉडी स्केचिंगची म्हणजेच माणसांची, मुलांची चित्रे कशी काढायची याच्या देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, त्या देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून पाहू शकता। ड्रॉइंग पेपरची साईज लक्षात घेऊन तुम्ही माणसांची चित्र अतिशय लाईट स्केच करून काढायची आहेत। तुम्हाला ज्या सब्जेक्टचे ड्रॉइंग काढायला सांगितले आहे तो सब्जेक्ट जास्त मोठ्या आकारात दिसणे अपेक्षित आहे। उदाहरणार्थ फुटबॉल खेळणारी मुले असा जर सब्जेक्ट तुम्हाला आला तर फुटबॉल खेळणारी मुले मुख्य मोठ्या आकारात दिसतील आणि त्याच्या पाठीमागचा भाग, झाडे, घरे, ग्राउंड हे सगळे लहान आकारामध्ये दिसेल। काही मुलांचं असं होतं, फुटबॉल खेळणारी मुले छोट्या आकारात काढतात आणि उरलेल्या जागांमध्ये मोठी मोठी घरे, झाडे, डोंगर, रस्ते असे मोठ्या आकारामध्ये काढतात। त्यामुळे पहा, मूळ विषय बाजूला राहतो आणि हे चित्र चुकीचे आहे। योग्य चित्र, मूळ विषय जो दिलेला आहे तो मोठ्या आकारात काढणं गरजेचं आहे। ह्या खूप बारीकसारी गोष्टी आहेत। तुम्ही चित्र काढताना, ड्रॉइंग काढताना तुम्ही नक्की व्यवस्थित ड्रॉइंग काढणार आहात, पण खूप बारीकसारी गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत म्हणूनच मी ही व्हिडिओ केली आहे। त्यामुळे तुम्हाला जर गरज असेल तर फास्ट स्पीड करून सुद्धा तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता। फक्त स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण व्हिडिओ महत्त्वाची आहे। त्याचप्रमाणे आकृतींची सुद्धा प्रमाणबद्धता तुम्ही लक्षात ठेवायची आहे। फॉर एक्झाम्पल, व्यक्तीचं डोकं मोठं आणि त्यांचं खालचं शरीर जे आहे ते खूप लहान, अशा प्रकारे ड्रॉइंग काढायचं नाही। सतत इरेजरने खाडाखोड करायची नाही, त्यामुळे पेपर खराब होतो। त्यामुळेच मगाशी सांगितल्याप्रमाणे लाईट स्केच करायचं आहे। ड्रॉइंग काढताना मेन सब्जेक्ट पेन्सिलने काढून झाल्यानंतर संपूर्ण ड्रॉइंग पेपरला एक लाईट कलरमध्ये वॉश देऊन घ्यायचा आहे। वॉश देताना फॉर एक्झाम्पल लाईट येल्लो अशा कलरचा वॉश तुम्ही देऊन घ्यायचा आहे। ड्रॉइंग काढताना जो मेन सब्जेक्ट आहे त्याचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी उगाचच रिकाम्या जागा भरायच्या नाहीत। म्हणजे ड्रॉइंग काढून उगाचच तुम्ही रिकाम्या जागा भरायच्या नाहीत। गरज असेल तरच काही गोष्टी तिथे दाखवायच्या आहेत, म्हणजे चित्र सुटसुटीत दिसेल असे पद्धतीनेच आपण चित्र काढायचं आहे। व्हिडिओ चालू असताना बरेचसे ड्रॉइंगचे एक्झाम्पल्स मी मुद्दामहून दाखवले आहेत आणि या प्रकारच्या बऱ्याचशा व्हिडिओ देखील चॅनलवरती अपलोड केले आहेत। त्यामुळे नक्की पहा, शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा। आता चित्र काढताना त्याचा जो पाठीमागचा भाग आहे, ड्रॉइंगच्या पाठीमागचा म्हणजे पार्श्वभूमी, एखाद्या चित्राची पाठीमागची बाजू, म्हणजे तुमच्या मेन सब्जेक्टचा जो दिलेला आहे, समजा उदाहरणार्थ फुटबॉल खेळणारी मुले, अशा प्रकारच्या ड्रॉइंगमध्ये खेळणारी मुले, फुटबॉल हे तुमच्या ड्रॉइंग पेपरवर सर्वात जास्त उठून दिसलं पाहिजे।
ही मुले खेळत असताना पाठीमागे काही गोष्टी आपल्याला दाखवायच्या असतात, त्या आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्येच दाखवायच्या आहेत. म्हणजे खेळणारी मुले उठून दिसणार आहेत, अशा प्रकारे चित्र काढायचं आहे. त्याचप्रमाणे अनेक स्टुडंट आहेत की अशा प्रकारे ड्रॉइंग काढताना खूप कोरून पेन्सिल रगडून ड्रॉइंग काढतात आणि असं केल्यानंतर त्यांना ड्रॉइंग चुकल्यानंतर खूप अडचण येते. काही स्टुडंट चित्राचे स्केचिंगच खूप वेळ करत बसतात, त्यामुळे चित्राचे ड्रॉइंगचे कलरिंग अर्धवट राहते. त्याचे व्हिडिओच्या पुढे मी टाईम मॅनेजमेंट तुम्हाला परफेक्ट कसे करायचे ते सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आहे. तुम्ही जर टाईम लावून जर तुम्ही ड्रॉइंग काढलं तर ड्रॉइंग अपुरं राहणार नाही आणि अर्धवट ड्रॉइंगला तुम्हाला फेल केलं जातं. बरेचसे स्टुडंट्स मेमरी ड्रॉइंगचे कलरिंग करताना ड्रॉइंग पेपरवर ज्या ह्युमन फिगर्स काढलेले असतात त्यांच्या केसांसाठी काळा रंग वापरतात. केस काळ्या रंगाने रंगवले ते अननॅचरल वाटतात, अनैसर्गिक वाटतात. काही मुले स्किनसाठी देखील रेडीमेड कलर म्हणजे रेडीमेड स्किन कलर यूज करतात. त्याऐवजी जर केस नॅचरल आहेत हे दिसण्यासाठी तुम्ही डार्क ब्ल्यू आणि ब्राऊन कलर सेम प्रमाणामध्ये मिक्स केला की तुम्हाला केस नॅचरल दाखवण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे ह्युमन बॉडीच्या स्किनला कलर देण्यासाठी तुम्ही रेड प्लस ब्राऊन प्लस येलो व्हाईट असा मिक्स करून तुम्ही जर स्किन कलर तयार केला तर तुम्ही स्किन कलरची शेड बनवू शकता. आता याच्यामध्ये असा महत्त्वाचा भाग आहे की ज्या मुलांना कलर्स व्यवस्थित तयार करता येत नाहीत त्यांनी आयते रेडीमेड सांगितल्याप्रमाणे स्किन कलर वापरले तरी काही हरकत नाही. हे फक्त ज्यांचा खूप चांगल्या प्रकारे हात बसलेला असतो ड्रॉइंगला त्यांच्यासाठी मी सांगितलेले आहे. ड्रॉइंग काढताना ज्या ह्युमन फिगर्स काढणार आहेत त्या सगळ्या फिगर्स तुम्ही एकाच रेषेत काढायच्या नाहीत. त्याप्रमाणे ज्या आकृत्या तुम्ही काढणार आहेत, समजा माणसाच्या आकृत्या तुम्ही काढणार आहेत, त्या माणसांच्या हालचालीमध्ये वेगळेपणा तुम्ही दाखवायचा आहे. म्हणजे ते ड्रॉइंग नॅचरल वाटण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही सेम हालचाली काढल्या, माणसांच्या हालचाली जर तुम्ही सेम काढल्या तर ते ड्रॉइंग तितकंसं नॅचरल वाटत नाही. या एक्झाममध्ये तुम्हाला ए ग्रेड मिळवायची असेल तर तुम्ही 3 गोष्टींची प्रॅक्टिस करा. म्हणजे पहा, ह्युमन बॉडीच्या वेगवेगळ्या हालचाली याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे मानवी हालचाली याचे वेगवेगळ्या प्रकारे स्केचिंग करण्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे. त्याचप्रमाणे त्या मानवी आकृतींना कलर देण्याची देखील तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि संपूर्ण मेमरी ड्रॉइंगचं पण स्केचिंग करून कलर देण्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची आहे. म्हणजे खूप प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ए ग्रेड 100% मिळण्यासाठी मदत होणार आहे. बऱ्याच मुलांना टाईम पुरत नाही या पेपरसाठी, त्यासाठी तुम्ही स्केचिंग अतिशय फास्ट करायचं आहे. घरी प्रॅक्टिस करताना तुम्ही पेन्सिलने किंवा पेनने पटापट त्याची प्रॅक्टिस घरीच करायची आहे. चॅनलवर जाऊन नक्की व्हिडिओ पहा. मी ह्युमन बॉडीची सेपरेट 2 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि अजूनही व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप सोप्या माणसांच्या आकृती मुलींच्या पाहायला मिळणार आहेत. घरी प्रॅक्टिस करताना साधारण 3 मिनिटामध्ये एक ह्युमन फिगर म्हणजे एका माणसाची आकृती तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. म्हणजे पहा, जर तुम्हाला 3 माणसांची चित्र या ड्रॉइंग पेपरला काढायची असतील तर साधारण 3 3 9 म्हणजे 9 to 10 मिनिट्समध्ये तुम्ही या 3 फिगर व्यवस्थित पूर्ण करू शकता. आणि 4 ते 5 फिगर काढायला सांगितल्या तर तुम्ही 20 मिनिट्समध्ये या फिगर व्यवस्थित काढून तुमचं ड्रॉइंग बरंचसं कंप्लीट होतं. चित्र किंवा स्केच करून झाल्यानंतर कलरिंगसाठी आपल्याला 1 तासापेक्षा थोडासा जास्त वेळ मिळू शकतो आणि कलरिंगसाठी ही वेळ आपल्याला अतिशय योग्य आहे. म्हणजे 1 तास ही कलरिंगसाठी तुम्हाला अतिशय योग्य अशी वेळ आहे. काढलेलं ड्रॉइंग आहे हे जर तुम्ही वॉटर कलरने करणार असाल तर ते कलर ड्राय होण्यासाठी बघा शेवटची 5 मिनिटं लागतात. त्यामुळे तुम्हाला कलरिंग अगोदरच पूर्ण करावं लागतं. ड्रॉइंग करताना जिथे शक्य आहे तिथे लाईट आणि डार्क अशा प्रकारचं शेडिंग करून तुम्ही कलरिंग करायचं आहे. इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामला क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र यासाठी एकूण 3 सब्जेक्ट देण्यात येतात. त्यातील कोणताही एक सब्जेक्ट निवडून तुम्ही प्रसंग डोळ्यासमोर आणायचा आणि ते ड्रॉइंग तुम्ही काढायचं आहे. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. या प्रकारे टाईम मॅनेजमेंट केलं तर तुमचं चित्र कधीच अर्धवट राहणार नाही. मेमरी ड्रॉइंग इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी दोन्हीसाठी तुम्हाला 2 तास म्हणजेच 120 मिनिट्स टोटल मिळतात. यामध्ये तुम्ही लाईट स्केच आहे ते 10 मिनिट्समध्ये कंप्लीट करायचं आहे. लाईट स्केच आणि फायनल स्केच हे पुढच्या 30 मिनिट्समध्ये तुम्ही कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर पेनने किंवा बाह्यरेषा कलरिंग हे तुम्ही आहे
ते म्हणजे पूर्णपणे कलरिंग जे आहे ते तुम्ही 70 मिनिट्समध्ये कंप्लीट करायचं आहे आणि ड्रॉइंगचं पूर्णपणे फायनल टचेस, फिनिशिंग आणि कलर ड्राय होण्यासाठी लास्ट 10 मिनिट्स तुम्हाला लागणार आहेत. हे संपूर्ण 120 मिनिट्स म्हणजेच या प्रकारचं टाईम मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगितलं आहे. अशा प्रकारे घड्याळ लावून जर ड्रॉइंग काढायचं आहे, अशा प्रकारे जर या पद्धतीने तुम्ही जर घड्याळ लावून ड्रॉइंग काढलं तर ते तुमचं पूर्ण होणार आहे. आता पहा, लेटेस्ट क्वेश्चन पेपरच्या देखील व्हिडिओज मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे, त्यामुळे चॅनलवरती शेवटपर्यंत राहा. रिझल्ट डेट, ड्रॉइंगचे सगळे वेळोवेळी होणारे अपडेट्स हे सगळे माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या एज्युकेशनल व्हिडिओज, क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओज, अतिशय युजफुल अशा वेगवेगळ्या व्हिडिओज देखील तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मी जसे जसे व्हिडिओ टाकत राहणार आहे ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि खाली कमेंटच्या शेजारी हाईपचं बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका. धन्यवाद.